श्री स्वामी समर्थ. दत्तात्रेयांचे 24 गुरु कोणते? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिला, पृथ्वी पर्वाने सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे. दुसरा, वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत. तिसरा, आकाश. आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिलेला आहे, तरी निर्विकार, एक सर्वांशी समत्व राखणारा, निसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल आहे. चौथा, पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे, कोणाचाही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते, त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी. पाचवा, अग्नी. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे. सहावा, चंद्र. अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या 15 कला मिळून चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह. सहावा आहे गुरु. सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून देश, काल, वर्तमान स्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान बाळगू नये. कपोत. जसा बहिरिसाना कपोताला म्हणजेच कबुतराला परिवारासहित भक्षण करतो, तसे तो मनुष्य स्त्री पुत्रादिकांचे ठाई आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भिक्षण करतो. यास्तव मुमुक्षुने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे. नववा गुरु आहे अजगर. जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्यावेळी जे जे मिळेल ते भक्षण करून संतोष पावतो, त्यात अल्प, अधिक किंवा कडू गोड असा विचार करत नाही. काही काळ खावयास मुळीच मिळालेली नाही तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतानाही तिचा उपयोग करावयास जात नाही. तद्वत मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्प स्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे. पुढचा गुरु आहे 10वा, समुद्र. जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू म्हणजेच कृश होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्मातील राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये. सदैव आनंदभरीत असावे. पतंग. पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याप्रमाणे जो मनुष्य स्त्री विलासाकरता स्त्रीची लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो, तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो. आणि शेवटचा आहे मधमाशी. ज्या प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपयोग करू पाहत नाही, त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्त होते. हा उपदेश होऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.
13वा गजेंद्र. हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात, त्यावर काष्टाची एक हत्तीन करून तिला गजचर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी राहतात. तिला पाहून हत्ती विषय सुखा लालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने त्या काष्टाच्या हत्तीने सन्निध येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो. त्याप्रमाणे जो पुरुष स्त्री सुखास बोलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. भ्रमर. सूर्यविकासी कमळे सूर्य मावळतात मिटतात, अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला पाहिजे. कमळाच्या पोटात बंधन पावतो, यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये. मृग. पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही, असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो, हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये. मत्स्य. लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जिवेच्या स्वादात बद्ध झाल्यामुळे जन्म मरणरूपी भोवऱ्यात गोते खात राहतो. पिंगला. एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष सिंगल पिंगला वेशेकडे न आल्यामुळे एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेशेकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही, म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही. 18वा गुरु आहे टिटवी. चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात. तिला टोचा मारतात, पाठलाग करतात, शेवटी ती मांस टाकून देते. तोच एक घारी त्याला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीचा पिच्छा करू लागतात. पण आता टिटवी निश्चिंत होऊन जाते. त्याच प्रकारे संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे. बालक. मानपानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा. कंकण. 2 कंकणे बांगड्या एकावर एक आपटून त्याचा आवाज होतो. अनेक कंकणे असली तरी जास्त आवाज होतो. त्याप्रमाणे 2 माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तिथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरता ध्यान योगादी करणाऱ्यांनी निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे. थरकर्ता. एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पोत सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळ राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. मागून एक मनुष्य त्याला आला आणि त्याने त्याला विचारले, या वाटेने राजाची स्वारी गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय? त्यावर कारागीर उत्तरला, मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही. या कारागिराप्रमाणेच मुमुक्षुने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे. सर्प. 2 सर्प कधीही एकत्र राहत नाहीत. सावधपणे फिरतात, वाटेल तिथे राहतात, अपकार केल्या वाचून कोप करत नाहीत. त्याप्रमाणे 2 बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये, भांडू नये, परिमित भाषा करावी, स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तिथे राहावे. घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ जळतो. कोळी. ज्या प्रकारे कोळी घर बनवतो, मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो, तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो. म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये. भ्रमरकीट. जो प्राणी सदैव त्याचे ध्यान करतो तो त्या ध्यानामुळे परिणामी तदाकार होऊन जातो. कुंभारीण माशी मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास वरचेवर येऊन हुंकर मारत राहते. त्यामुळे त्या किड्याला माशीचे ध्यान लागून राहते आणि शेवटी कुंभारीण माशी बनतो. त्याप्रमाणे मुमुक्षुने गुरुपशीद मार्गाने ईश्वराचे ध्यान करावे, म्हणजे तो ईश्वर स्वरूप प्राप्त होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.